भारताने पाकिस्तानाला दिलेलं उत्तर यामुळे दहशतवाद मोडून निघेल असा विश्वास काँग्रेसचे आमदार व माजी मंत्री विश्वजित कदम यांनी व्यक्त केला। तसेच भारताने पाकिस्तानवर केलेल्या सर्जिकल स्ट्राईकचे स्वागत करत भारतीय सैन्य दलाचे विश्वजित कदम यांनी अभिनंदन केले। ऑपरेशन सिंदूरमुळे दहशतवादाचा कणा मोडलाय असा विश्वास देखील व्यक्त केलाय। ते सांगलीच्या पोलीसमध्ये बोलत होते। ऑपरेशन सिंदूर बाबतीत पंतप्रधान नरेंद्र मोदींकडून विरोधी पक्ष आणि घटक पक्षांना बोलवण्यात आले। ही स्वागताची बाब असल्याचं आमदार विश्वजित कदम यांनी स्पष्ट केलंय। तसेच पाकिस्तानच्या मातीतून दहशतवाद केला जातो याला भारतीय सेना आणि भारत सरकारने भारतीय नागरिक चोख उत्तर देऊ शकतात। त्याची ताकद भारतीय सैन्य दलामध्ये हे ऑपरेशन सिंदूर मधून देण्यात आलेला आहे, ते आवश्यक होतं असं देखील सांगत ज्या भारतीय पुरुषांची हत्या झाली त्यांना ऑपरेशन सिंदूरच्या माध्यमातून आदरांजली देण्याचं काम देखील करण्यात आल्याचं आमदार विश्वजित कदम यांनी स्पष्ट केलंय। ते आपल्याला वाटतं लोकशाहीचं हे मूल्य आहेत आणि देशाचे पंतप्रधान आणि भारत सरकारने काल मला वाटतं जे देशाचं कॅबिनेट आहे त्यांना ही माहिती दिली। देशाचे राष्ट्राध्यक्ष आदरणीय राष्ट्रपती द्रौपदी मुर्मूजी यांना काल पंतप्रधानांनी या हल्ल्याची माहिती दिली आणि आज विरोधी पक्षात देशातील जे काही विरोधी पक्षाचे घटक पक्ष आहेत या सगळ्यांना एकत्रित या ऑपरेशन सिंदूरची माहिती देण्याचं काम भारत सरकार आणि पंतप्रधान करतात। ही निश्चितपणे या गोष्टीचं स्वागतच केलं पाहिजे आणि ह्यातून मला वाटतं जे काही दहशतवाद जो केला जातोय आणि दहशतवाद पाकिस्तानीच्या मातीतनं जो केला जातोय त्याला भारतीय सेना आणि भारत सरकार आणि भारतातले नागरिक हे चोख उत्तर देऊ शकतात। हे दहशतवाद मोडून काढण्याची हिंमत आणि ताकद ही भारतीय सेनेमध्ये भारतीय लोकांमध्ये हा जो मेसेज ऑपरेशन सिंदूरच्या माध्यमातून दिलेला हा देणं अत्यंत आवश्यक होतं आणि ते आक्रमक पद्धतीने आपल्या भारत सरकारने आणि भारतीय सेनेने दिले हे निश्चितपणे त्याचं कौतुकच करायला पाहिजे। आणि मला असं वाटतं की ज्या पुरुषांची हत्या पहलगाममध्ये झाली त्यांना खरोखरच ही एक मनापासून आदरांजली देण्याचं काम हे भारतीय सेनेने केलेलं आहे।